ओम नमो ओंकारेश्वर देवतांना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा विचारलाय ताईनं की काय म्हणले, आता माझं वय 40च्या पुढे गेलेलं आहे. हं? आणि मी खूप तणावामध्ये, मला नवऱ्यानं प्रेम अगर बायको म्हणून असं वागवलं नाही. त्याच्यामुळं मी एका व्यक्तीच्या, आता 40च्या वयाच्या 40शी नंतर एका व्यक्तीच्या प्रेमात पडले, अथवा मी एका व्यक्तीबरोबर प्रेम करू लागली, असं विचार. आणि मला त्या व्यक्तीशी बोलताना मला बरं वाटतं, अगर मला माझं मन थोडंसं समाधानकारक वाटतं. हं? तर हा एक प्रश्न आहे. त्याच्या बरंच त्या गोष्टीवर मी बोललोय त्यांना, पण मी तुम्हाला ही गोष्ट, म्हणजे हा प्रश्न घेऊन तुमच्याशी बोलतो मी. तर हे आता वय 40च्या नंतर हे प्रेम प्रकरण, स्त्रिया असू अथवा पुरुष असू, हे का करण्यात येतं? काय होतं? आपण काय करतो, आपल्या घराकडे आता नवऱ्याकडून कधी चुकतं, कधी बायकोकडून बी चुकतं. कारण जिथं हक्क गाजवला जातो, तो माझी बायको आहेस म्हणून दबावाखाली बोलणं, अथवा बायकोनं नवरा आहे तो असंच करायला पाहिजे, ही जे संवाद आहे ना, ही जरा बरोबर संवाद होत नाही. जिथं हक्क आसन ह्या गोष्टी आल्या की तिथं प्रेम राहत नाही, तिथं भांडणाला उगम चालू होतो. आणि बऱ्याच लोकांच्या, चांगले शिकल्या सवरलेले लोक ह्या बाहेरच्या प्रेमात पडण्याची कारण, मग स्त्री पुरुष दोन्ही, मग कुणाकडून बी चुकतंय. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या घरामध्ये आपले नवरा आहे अथवा आपली बायको, इथं यांच्याशी जर प्रेमानं संवाद ठेवला तर बाहेर आपल्याला जायची गरज पडत नाही. हं? फक्त आपण चुकतो, ही फक्त बाहेर का नाद लागतो, केवळ घरात नवरा बायकोचा सुसंवाद होत नाही म्हणून अशा गोष्टी करण्यात येतात. हं? मग पुन्हा बोंबलायचं, बायकोनं बोंबलायचं, नवऱ्याला बाहेरचा नाद लागला. आता बायको बी बिघडती, माझी बायको बरोबरच नाही, तिचं काहीतरी आहे घोटाळा, हे शंका चालू होतात. त्याच्यापेक्षा ही शंका चालू होण्या अगोदर तुम्ही आपल्या घरात एकमेकाला प्रेम द्या, मायेनं वागवण्याचा प्रयत्न करा, हक्क गाजवू नका. हं? हक्क गाजवला की संपलं तिथं. हक्क अजिबात गाजवायचा नाही. आपल्या घरामध्ये जर प्रेम मिळाल्यानंतर कुणीतरी कशाला शेण खाईन बाहेर.